हॅलो, वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साडीचा रियूज कसा करायचा किंवा घरच्या घरी आपण छान असे कर्टन कसे बनवू शकतो ते पाहायला मिळणार आहे। तर सगळ्यात आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा, जेणेकरून तुम्हाला पण घरच्या घरी अशा मस्त मस्त आयडियाज मिळतील। तर ही माझी व्हाईट कलरची साडी आहे, जॉर्जेट फॅब्रिक आहे आणि ही मला माझ्या काकूने दिली होती। तर पूर्ण व्हाईट साडी आहे, याला दुसरं काहीच नाहीये, फक्त बॉर्डरला सगळीकडे अशी लेस आहे आणि त्यात पिको फॉल सुद्धा केलेला होता। तर सगळ्यात आधी आपल्याला काही बनवायचं असेल तर त्याचं जे काही फॉल आहे तर तो काढून घ्यायचा। तर त्यासाठी मी इथे तेच करत आहे, फॉल काढून घेणार आहे आणि त्यासोबत लेस सुद्धा मी काढून घेणार आहे, कारण मी जो आहे तो या साडीचा कर्टन बनवणार आहे, छान असा पडदा बनवणार आहे। आणि पडदा बनवायचं म्हटलं तर सगळ्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या दिसायला हव्यात। तर लेस जी असते आपली कोणत्या पण साडीची तर पूर्ण लेस नसते सगळीकडेच, काही पार्टमध्ये लेस नसते, तर त्यामुळे मग मी आणि दुसरी तशी सेम लेस मिळणार पण नाही। जर लेस असेल तर अजून छान वाटलं असतं, पण नको म्हटलं, त्यापेक्षा आपण जो आहे तो वेगळा लुक देणार आहे, त्यामुळे मी सगळी इथे लेस काढून घेते। सगळ्यात आधी आपल्याला कर्टन बनवायचं आहे तर त्यानुसार मेजरमेंट घ्यायला हवं। मेजरमेंटसाठी माझ्याकडे जास्त दुसरं मोठं काही नाहीये, तर जो आपला नॉर्मली शिलाई मशीनचा जो टेप असतो तर त्याच्या साहाय्याने मी अशा प्रकारे मेजरमेंट घेते। हाईट किती पाहिजे ते आपण आपलं जे काही आहे तर त्यानुसार डिसाईड करायचं। माझा जो सध्या लावलेला कर्टन आहे त्याची हाईट फुल नाहीये, तर थोडीशी कमीच आहे, तर ह्याची जी आहे तर मी जास्त ठेवणार आहे। तर त्यानुसारच मी आता ही साडी तर प्लेन झालेली आहे आणि आता हे मापानुसारच मी इथे कट करून घेते। तर या टेपच्या साहाय्यानेच मी पूर्ण असं माप मोजून घेणार आहे आणि आता ही साडी मी लगेच कट करून घेणार आहे। साडी कट करून झाल्यानंतर याला आपल्याला वरच्या साईडने पण फोल्ड करायचं असतं, पण यामध्ये मी जे काही ॲड करणार आहे तर ते असे उलनचे टॅसल्स ॲड करणार आहे, तर याला आपण गोंडे सुद्धा म्हणतो। तर तेच मी इथे बनवणार आहे। कोणतं पण एखादं सामान घेऊ शकता तुम्ही किंवा पुठ्ठा पण घेऊ शकतो। तर मी इथे टोपण घेतलं होतं आणि त्याच टोपणाला अशा प्रकारे 10-12 गोल गोल वेढे बांधून त्यानंतर मी आतमध्ये त्याला गाठ बांधायची आणि साईडने वरती गोलाकार असे परत अजून गाठ मारायची आणि खालचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे कट करायचा। तर अशा पद्धतीने हे टॅसल्स बनवणार आहे। तर अजून तुम्हाला मी जवळून दाखवेल की जेणेकरून आयडिया येईल। ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी तर खूप लवकर होणार, पण ज्यांना माहीत नाहीये त्यांनी तुम्ही जर मी जे बोलतीये त्यापेक्षा तुम्ही स्वतःने जर पाहिलं की मी कशा पद्धतीने हे बनवत आहे तर ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पण इझिली अशा प्रकारे हे गोंडे टॅसल्स बनवू शकता। तर आता मी इथे हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्हाला दाखवते। तर असं 4 बोटं पकडून त्याच्या भोवती अशा प्रकारे उलन जी आहे ती आपल्याला पूर्ण गोल करून घ्यायची। तर 10-12 वेढे घेतलेले आहेत, जास्त घेतले तरी पण चालतील, जास्त भरपूर असे भरीव गोंडे दिसतात। आणि अशा प्रकारे हे करून मी आतमधून पण घ्यायचा एक उलनचा जो लास्टचा पार्ट राहिलेला आहे आणि तो तशा प्रकारे इथे याला लगेच गाठ मारून घ्यायची। दोन्ही साईडने अशी गाठ मारून झाल्यानंतर खालच्या साईडने पण एक छोटा तुकडा कट करून थोडंसं एक अर्धा इंच सोडून अशा प्रकारे खालच्या साईडला पण एक गोल गाठ मारून घेऊ शकता आणि एकदम खालचा जो पार्ट त्याचा राहिलेला असतो तर तो आपल्याला कट करून घ्यायचा। तर हे झाले आपले असेच टॅसल्स। तर असे आपल्याला मी 5 कलरचे बनवत आहे। जर तुम्हाला 2 कलर 3 कलर तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कलर याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। 2 कलरचे सुद्धा छान दिसतात, तर मी 5 कलर घेतलेले आहेत। तर 5 कलर घ्यायचे आणि जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे याचं माप घेऊन बसवायचे आहेत। तर सगळ्यात आधी इथे मी वरच्या साईडला असं फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे। 4 इंच सोडून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला कर्टन रॉडमध्ये घालता येईल। शिलाई मशीन असेल तर मशीनच्या साहाय्याने तुम्ही असे 4 इंच घेऊन फोल्ड करून घेऊ शकता आणि जर नसेल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा घरच्या घरी हात शिलाई करू शकता। तर मी सगळे जे काय आहेत तर ते टॅसल्स बनवून घेतलेत, जसं की तुम्हाला पलीकडच्या साईडला दिसत असतील आणि 5-5 इंचचा गॅप सोडून मी अशा प्रकारे इथे हे लावून घेणार आहे।
तर सगळ्यात आधी आपल्याला सगळेच जे काही आहेत ते टॅसल्स बनवून घ्यायचे आहेत। मी एक अंदाजा काढला की माझा जो कर्टन आहे तो 9 फीटचा आहे आणि 9 फीटच्या कर्टनमध्ये 5-5च्या गॅपनं जर म्हटलं तर 15 लागतात। तर अशा प्रकारे मी इथे करत आहे। एकदम खालची साईड जी आहे तिथे नाही लावायचे, फक्त आपल्याला साईडला लावायचे, म्हणजे एका साईडला 15 आणि दुसऱ्या साईडला 15 अशा प्रकारे 30 लागतात आणि दुसऱ्या कर्टनसाठी 30 अशा प्रकारे 30 टॅसल्स लागतात। तर साडी तुम्ही घरच्या घरी कुठलीही वापरू शकता। व्हाईट घेतली तर अतिउत्तम, व्हाईट नसेल तर तुम्ही दुसरा कुठला पण प्लेन कलरचा सुद्धा घेऊ शकता आणि साडीज किंवा कपडा जरी विकत आणला तरी तुम्ही काही हरकत नाही। तर या टॅसलमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी एक दोरा किंवा उलन जरी घेतली तरी पण चालेल। उलनच्या साह्याने मी करत आहे जेणेकरून ते फिट राहील आणि परमनंट होईल। नॉर्मली दोरासुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण चांगला जाडसर दोरा असेल तर ते चांगलं होईल। तर जो वरचा जो गोल असतो तर त्यामधून मी सुई घातली आणि त्यानंतर साईडच्या साईडला इथे लावायचं आहे, जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, आणि त्यानंतर गाठ बांधायची। अशा प्रकारे मी 5-5 इंच सोडून करून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे जे काही आहेत टॅसल्स तर ते लावून घ्यायचे आणि दिसायला सुद्धा खूप छान लुक दिसतो, एकदम मस्त असा लुक दिसतो। तर अशा प्रकारचे कर्टनसुद्धा ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत, मी स्वतः पाहिलेले आहेत। पण 9 फीटचे नाही, 7 फीटचे जर पाहायला गेलं म्हणजे विंडोसाठी 5 फीटचे, तर हेच कर्टन एवढे महाग आहेत की 800-900 रुपयाला आहेत। पण हे जर कर्टन तुम्ही असे घरच्या घरी बनवले तर आपले खूप कमी बजेटमध्ये बनतात। साडी तर आपली ऑलरेडी तुम्ही जर रियूज केलेली म्हणजे यूज केलेली असेल तर त्याचा रियूज तुम्ही इथे तर होऊ शकतो, पण जरी तुम्ही विकत कपडा घेऊन जरी केलं तरी तुमचं 300, 400 ते 500च्या दरम्यान होतं। म्हणजे तुम्ही कपडा कोणत्या क्वालिटीचा कसा घेताय त्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत। आणि उलनचं जर सांगायला गेलं तर फक्त 50 रुपयामध्ये आणि 5 रुपयाची सुई जरी धरली तरी 50 रुपयामध्ये तुमचं आरामात काम होतं। फक्त साडीचा जे काही रेट आहे त्यावरती तुम्ही तर तुमचं कर्टन किती रुपयापर्यंत बसेल हे ठरवू शकता। अशा प्रकारे मी दोन्ही साईडला कर्टनच्या गोंडे लावून झालेले आहेत आणि हेच गोंडे एका साईडला तुम्ही असं माप घेऊन लावायचं 5-5 इंच, पण त्यानंतर दुसऱ्या साईडला कसं लावायचं तर ते तुम्हाला मी इथे दाखवते। एक साईड तर आपली ऑलरेडी पूर्ण झालेली आहे, अशा प्रकारे तुम्हाला जसं की दिसत आहे। सुई वापरताना तुम्ही छोटीच वापरा, माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती त्यामुळे मी तुम्हाला मोठ्या सुईनेच दाखवलं होतं। तर ही अशा प्रकारे दुसरी साईड त्याला लगेच जोडून घ्यायची आणि त्याची जी मार्किंग आहे तिथेच मार्क करून आपल्याला दुसरा टॅसल्स पण लावून घ्यायचा। अशा प्रकारेच दुसरी साईड पण तुम्ही करून घ्या आणि त्यासोबत दुसरा कर्टन सुद्धा अशा पद्धतीनेच होऊन जाईल। गाठ मारताना तुम्ही 2 ते 3 जरी गाठी मारल्या तरी हे परमनंट राहतं, काहीही होत नाही। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जे कर्टन आहेत ते नॉर्मली असंच वॉश केले तर निघून जातात, खूप जास्त घाण पण होत नाही आणि व्यवस्थित राहतात सुद्धा। तर मस्त असा एकदम आपला फ्रेश अशा पद्धतीने कर्टन तयार होणार आहे। तर माझं तर हे खूप कमी खर्चामध्ये झाले, 50 रुपयामध्ये सगळं झालं तरी काही हरकत नाही म्हणायला। कारण साडी जी आहे ती घरचीच आहे, माझ्या काकूने मला दिली होती की तू याचं तुला काय बनवायचं असेल तर बनव किंवा तुला वापरायची असेल तर तू वापर, मग त्यासाठीच मी घेऊन आले होते। आणि बरेच दिवस झाले माझ्याकडे आता ही ठेवून होती, 2-3 महिने झाले, आणि अचानक मी ॲमेझॉनवरती अशा पद्धतीचे कर्टन पाहिले आणि ठरवलं की आपण या साडीचे छान असे कर्टनच बनवूयात। जेव्हा आपण बाहेरून विकत कर्टन घेतो तर ते खूप महाग जातात आणि घरच्या घरी जर आपण क्रिएटिव्हिटी केली तर कोणतीही गोष्ट असेल तर ती कमीमध्ये आणि त्याचा आनंदसुद्धा मिळतो, म्हणजे भरपूर काही फायदे होतात। तर चला, प्रत्येक जेव्हा आपण बाहेरून कर्टन आणतो तर त्याला नॉट असतेच की बांधण्यासाठी, टाय करण्यासाठी, तर तेच इथं या कर्टनसाठी सुद्धा मी टाय करण्यासाठी इथे छान असं बनवून घेत आहे। तर नॉर्मली जसं आपण आपल्या केसांची वेणी घालतो तर तशीच इथे मी डबल लेअर घेतलाय, म्हणजे डबल एका साईडला उलन घेतलेली आहे आणि तेच डबल असं करून 6 पदर घेतलेत आणि याची मी वेणी बनवत आहे। तर अशा आपल्याला 2 वेण्या बनवून घ्यायच्या आणि त्या वेण्यांच्या एंडिंगला आपल्याला हे असेच टॅसल्स गोंडे लावून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी इथे लावून घेते, जसं तुम्हाला मी पडद्यांसाठी सांगितलेलं आहे तसंच तुम्ही याला लावून घ्यायचं। तर अशा प्रकारे हे आपलं टाय करण्यासाठीचं सुद्धा तयार झालेलं आहे आणि याचा फायनल लुकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर घरच्या घरी आपले मस्त असे कर्टन इथे तयार झालेले आहेत।
तर आता सगळ्यात मेन गोष्ट येते तर ती म्हणजे कर्टन लावण्याची। तर सगळ्यात आधी एक सांगायचं म्हटलं तर हे व्हाईट कर्टन आहेत आणि जॉर्जेट फॅब्रिक आहे। जर तुम्हाला ट्रान्सपरन्सी हवी असेल त्याच ठिकाणी तुम्ही हे कर्टन लावा। तर हॉलमध्ये काही हरकत नाही लावायला, म्हणून मी ते हॉलमध्येच हे चूज केलेले आहेत। आणि हे आपल्याला या कर्टनमुळे उजेड पण आपल्याला भरपूर मिळतो आणि त्यासोबत हे हॉलमध्ये जेव्हा कोणी पण येतं आपल्याकडे गेस्ट त्यांना पण दिसायला खूप सुंदर असा लुक दिसतो। तर हे अशा प्रकारे मी इथे हॉलमध्येच लावत आहे। तर खूप सुंदर असे दिसतात, तर नक्कीच पहा तुम्ही। कर्टन तर माझे इथे लावून झालेले आहेत आणि आता इथे मी याला टाय सुद्धा करून दाखवते। तर जेव्हा हे तुम्ही कर्टन लावता तर तेव्हा अशा प्रकारे इथे मी हे टाय करते। टाय केल्यानंतरचा सुद्धा तुम्हाला आता लुक दिसेल की किती सुंदर आणि फ्रेश वाटते। याच्यामध्ये मी भरपूर काही अजून ॲड करणार होते, पण नंतर नेक्स्ट टाइम करता येईल। सध्या तरी हे अशा प्रकारचे माझे इथे फायनल कर्टन तयार झालेले आहेत आणि तुम्हाला हा लुक कसा वाटलाय ते कमेंट करून सांगा। तर लुक तर आवडलाच असेल आणि घरच्या घरी केलेली क्रिएटिव्हिटी कशी झाली आहे ती पण नक्कीच सांगायला विसरू नका। मला तर खूप जास्त आवडले आणि मी खूप जास्त हॅप्पी सुद्धा आहे। मला हे करायला 2 दिवस लागले, कारण लहान मुलं असतात घरात, त्यांना वगैरे पाहून सगळ्या गोष्टी मॅनेज करायला 2 दिवसामध्ये मी हे बनवलेलं आहे। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका।